विकसित महाराष्ट्राच्या 2047च्या व्हिजन डॉक्युमेंटला मंजुरी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात सल्लागार समितीची मंजुरी. 3 टप्प्यात विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्याचा रोडमॅप तयार. मंत्री उदय सामंतांची मवियावर टीका. ओट चोरीचा आरोप मवियाची नौटंकी असल्याची टीका. ओट चोरी असेल तर राजीनामा देण्याचंही आव्हान. संगमनेर मतदारसंघात 9,500 बोगस मतदार. निवडणूक आयोग बनवाबनवीचा प्रकार करते का? बाळासाहेब थोरात यांचा सवाल. अद्याप अंतिमतः उपलब्ध नसलेल्या यादीवरून विरोधकांचा गदारोळ. गोंधळ माजवण्याचा विरोधकांचा गंभीर कट उघडकीस. केशव उपाध्ये यांचा एक्स पोस्टवरून हल्लाबोल. अभिनेता महेश कोठारेंच्या भाजपा कौतुकामुळे वाद. तात्या विंचू तुम्हाला चावेल. संजय राऊतांची टीका. महेश कोठारे आमचा हिरो. नवनाथ बन यांचा पलटवार. सोलापुरात भाजप कार्यकर्ते आक्रमक. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाला विरोध. भाजप शहर कार्यालयाबाहेर भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांचा ठिय्या. रायगडमध्ये मंत्री भरत गोगावलेंचा तटकरेंना धक्का. तटकरेंचे कट्टर समर्थक विकास गायकवाड शिवसेनेत. डोंबिवलीमध्ये भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. शुभेच्छांच्या बॅनरवरून विकास म्हात्रे नंदू परब आमने सामने. म्हात्रेंनी बॅनरवरील फोटो काढल्यानं झाला वाद. राज्यात परतीच्या पावसाची हजेरी. मुंबई आणि नवी मुंबईत वरुण राजाचं आगमन. रायगड रत्नागिरीसह बीडमध्ये जोरदार पाऊस. कोकणातल्या शेतकऱ्यांची दिवाळी मात्र शेतावरच. यंदा पाऊस लांबल्यानं भात पीक कापण्यास उशीर. कोकणातील शेतकरी भात कापण्यात आणि झोडण्यात व्यस्त. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे विमान प्रवास महागला. 26 ऑक्टोबरपर्यंत विमानाचे तिकीट दर तिप्पट. लक्ष्मीपूजनानिमित्त घरोघरी लक्ष्मीचं पूजन. यंदा अतिरिक्त प्रहर असल्यानं लक्ष्मीपूजन मुहूर्त लांबला. देवगडच्या हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात. मालवणमधील उत्तम फोंडेकरांनी सातारा बाजारपेठेत पाठवल्या 2 पेट्या. लक्ष्मीपूजनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. वैभव, भक्ती आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम. रंगीत फुलांनी खुललं विठ्ठल रुक्मिणीचं रूप. आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी साजरा केला दीपोत्सव. जळगावातील चिमुकले राम मंदिर. अनोखी दिवाळी साजरी. 1151 दिव्यांनी उजळला परिसर.